नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे कच्च्या आंब्याचं लोणचं. अशा प्रकारे जर तुम्ही लोणचं बनवलं तर ते वर्षभर टिकून राहतं. चला तर मग करूया. इथे मी 30 आंबे घेतलेले आहेत लोणच्यासाठी. तर ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आंब्याच्या देठाकडील भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. विळीच्या साहाय्याने हा भाग काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काप केलेले आहेत. या आकाराचे काप करून घ्यायचेत. आंब्यातील कुईचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. फोडीमधील हा पांढरा काचोळा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व आंबे अशा प्रकारे साफ करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही झालेले आहेत आपले आता आंबे काप करून. या फोडी आपल्याला 1 दिवस वाळवून घ्यायच्या आहेत. इथे मी अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे. ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. जास्त करपवायची नाही. इथे मी पाव किलो हळकुंड घेतलेला आहे. ते गरम तेलामध्ये तळून काढायचे आहेत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तळून काढायचे आहेत. लालसर होईपर्यंत. हळकुंड बारीक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत. एका चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचे आहेत. जेणेकरून लोणचं कचकच लागणार नाही, त्यामुळे चाळून घ्यायचे आहेत. मेथी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, झालेली आहे. ती पण आता चाळून घ्यायची आहे. हा मसाला आपल्याला लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व फोडींना चांगल्या प्रकारे लागला पाहिजे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्यात फोडी. मसाल्यासाठी इथे मी रामबंधू लोणचं मसाला घेतलेला आहे व कारळ घेतलेला आहे. यामधील 1 वाटी कारळ वापरायचं आहे आपल्याला व अर्धी वाटी मोहरी घ्यायची आहे. 1 वाटीभर कारळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त करपवायचं नाही. हे भाजल्यानंतर मोहरी भाजून घ्यायची आहे. मोहरीमध्ये अर्धी पळीभर तेल टाकायचं व तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही भाजत आलेली आहे मोहरी. कारळ व मोहरी भाजल्यानंतर ते दोन्ही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर हा मसाला आपल्याला फोडीमध्ये टाकायचा आहे व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 4 लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत. ते पण बारीक करून यामध्ये टाकायचे आहेत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. सर्व फोडींना हा मसाला लागण्यासाठी चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे, मिक्स करायचे. यामध्ये अर्धा किलो मीठ टाकायचं आहे. इथे मी अर्धा किलो मीठ वापरलेलं आहे. मिठामुळे लोणचं मुरलं जातं, त्यामुळे मीठ जास्त वापरायचं. इथे मी अर्धा किलो तेल घेतलेलं आहे. ते गरम झाल्यानंतर रामबंधू मसाला यामध्ये टाकायचा
व हा मसाला सगळीकडे ओतायचा. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा हा मसाला. अशा प्रकारे जर तुम्ही लोणचं बनवलं तर ते वर्षभर टिकून राहतं. हे लोणचं आपल्याला एका चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. या भरणीमध्ये चांगल्या प्रकारे लोणचं मुरलं जातं. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करून बघा अशा प्रकारचं लोणचं.